नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण मस्त अशा गरमागरम टम्म फुगणाऱ्या चविष्ट खायला खूप सुंदर अशा खुसखुशीत लागणाऱ्या मटारच्या पुऱ्या बनवणार आहोत आपण. तर चला, इथे मटार मी 10 ते 15 मिनटं उकडत ठेवले होते, ते काढून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालून घेऊया लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि जिरं. तर चला, आता हे आपण सर्व साहित्य घालून घेतल्याच्या नंतर आपण याला बारीक असं वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. तर चला, आपण वाटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी. तर चला, आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया हे मिक्सचर. सर्व मिक्सचर काढून झालेलं आहे आपलं बघा. खूप सुंदर लागतात खायला, नक्की ट्राय करा. तर चला, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. बेसन पीठ घातलेलं आहे थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी. त्यामध्ये घालून घेऊया हळद अर्धा चमचा, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. आपण आधी हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यानुसार घाला तुम्ही. धना पावडर टाकलेला आहे, गरम मसाला आणि कलौंजी टाकलेली आहे. आता तीळ घालून घेऊया थोडेसे आपण. हिंग पण टाकलेला आहे थोडासा आणि तीळ घालून घेऊया. आता पांढरे तीळ घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण तेल पण टाकलेलं आहे थोडंसं आणि आता मळून घेऊया आपण. घट्टसर असा डो मळून घ्यायचा आहे आपल्याला. आपण तेच मिक्सरचं भांड्यात पाणी घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून आपण घट्टसर असा डो मळून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. चला, आता साईडला ठेवून घेऊया. आता आपण एक गोळा घेतलेला आहे तोडून. आता त्याला आपण पिठात बुडून लाटून घेऊया. थोडा जाडसरच लाटायचं, जास्त पातळ नाही करायची, नाही तर फुगणार नाही पुरी. हे बघा, गरमागरम तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला. बघा किती सुंदर फुगलेली आहे. मुलांना डब्यासाठी पण द्यायला खूप सुंदर लागतात, मुलं आवडीनं खातात. आपल्याला पण नाश्त्यासाठी खूप सुंदर लागतात खायला. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.